नमस्कार मंडळी, तुम्ही कधी अनुभवलं आहे का की चालता चालता पाय अचानक जड पडल्यासारखे वाटतात. थोडा वेळ चाललं की मांड्या भरून येतात किंवा पोटऱ्या दुखायला लागतात. कधी कधी पायाला मुंग्या येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरात आता पूर्वीसारखा उत्साह आणि ताकद उरलेली नाही असं वाटतं का? जर याचं उत्तर हो असेल तर केवळ वाढत्या वयाचं लक्षण नाही बरं का, तर हा तुमचा शारीरिक एक इशारा आहे. इशारा हा की वेळ आली आहे आपल्या आहार आणि सवयी सुधारण्याची, जेणेकरून पायामध्ये गेलेली ताकद पुन्हा मिळवता येईल. नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ विशेष करून त्या लोकांसाठी आहे ज्यांनी वयाची 50 किंवा 60 ओलांडलेली आहे आणि ज्यांना रोजची कामं करताना थकवा, अशक्तपणा आणि पाय दुखण्याचा त्रास होतोय. मंडळी, वय वाढलं काही हा आजार नाही, पण जर आपण योग्य आहार आणि चांगल्या सवयी अंगीकारक तर वाढल्या तर वयासोबत शरीरातील ताकद टिकून ठेवण्यास येते. चला तर मग आज जाणून घेऊया अशा 5 सुपर फूड्सबद्दल आणि एका खास पेयाबद्दल जे फक्त तुमच्या स्नायू आणि हाडाचा मजबूत करणार आहे. तुमच्या शरीरात जो जुना उत्साह पुन्हा भरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा जो पदार्थ आहे तो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात रोज असतो, पण त्याचे फायदे मात्र जबरदस्त आहे. सुरुवात करूया सकाळच्या एका खास पेयाची, जे शरीरात नवीन ऊर्जा भरेल आणि रक्तभिसरण वाढवेल. पहा, आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव, अपुरी झोप आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे रक्तप्रवाह आणि हार्मोन संतुलन बिघडते. याचा परिणाम असा होतो की एनर्जी लेव्हल येते आणि लवकरच थकवा येते. अनेक जण याला म्हातारपणाची लक्षणे समजतात. खरंच कारण हे आहे की तुमच्या रक्त योग्य रित्या प्रवाहित होत नाही, ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही. म्हणून अंगात आळस, कमजोरी आणि स्टॅमिना कमी झाल्यासारखं वाटतं. यावर उपाय सुद्धा आहे. तुम्हाला फक्त लवंग आणि आल्याचा चहा प्यायचा आहे. होय, यामुळे रक्तवाहिन्या सुरळीत होतात, रक्तप्रवाह चांगला होतो. जेव्हा रक्तभिसरण चांगलं होतं तेव्हा शरीरात उष्णता आणि उष्ण जोर आपोआप वाढतो. कृती यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? 2 लवंग आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा 2 कप पाण्यामध्ये तोपर्यंत उकळायचा आहे जोपर्यंत पाणी आटून 1 कप होत नाही. चांगले उकळल्यावर ते कप गाळून घ्यायचे आहे आणि जेव्हा ते कोमट होईल तेव्हा ते प्यायचे आहे. त्यामध्ये 1 चमचा मध टाकायचे आहे. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर ते मध टाकू नका. हा चहा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी प्या. जर सकाळी काही गोळ्या औषध सुरू असतील तर नाश्ता केल्यानंतर अर्ध्या तासाने हा चहा घेतला तरी चालेल. संपूर्ण थंडीच्या दिवसात हा उपाय करा. हे शरीरात उष्णता टिकवून ठेवते आणि तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक ठेवील. दुसरा उपाय असा आहे, जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम दुधात 2 चमचे चिमूटभर हळद मिसळून तर त्याचे शरीरावर चमत्कारिक फायदे दिसून येतात. दूध हे कॅल्शियम आणि प्रोटीनचे सर्वात सोपा आणि सुरक्षित स्रोत आहे, जे तुमचे हाडं मजबूत करते. तर हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीरात सूज आणि कमी करते. ज्यांना सांधेदुखी, वात आणि गुडघेदुखी त्रास आहे त्यांच्यासाठी हे हळद दूध म्हणजे रात्रीचे सर्वोत्तम टॉनिक आहे. फक्त लक्षात ठेवा, हे दूध झोपण्यापूर्वी 30 मिनिटं आधी पिण्याचे आहे. जास्त फायदेशीर ठरतं. तिसरा पदार्थ आहे तीळ आणि गूळ. आपल्या महाराष्ट्रात थंडीत तिळगूळ खूप महत्त्व आहे. आपले आजी आजोबा नेहमी म्हणायचे की थंडीत तिळगूळ खावा, हाडं लोखंडासारखी मजबूत होतात. तिळामध्ये कॅल्शियम, लोह आणि फॉस्फर भरपूर प्रमाणात आहे, जे हाडांना आणि स्नायूंना बळकट करतं. तर गूळ शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात, रक्त शुद्ध करते आणि त्वरित ऊर्जा देते. हिवाळ्यात जर तुम्ही रोज सकाळी 2 लाडू तिळाचे खाल्ले तर तिळगूळ छोटासा तुकडा खाल्ला तर सांधेदुखी, पायावर सूज आणि स्नायूच्या दुखण्यात खूप फरक जाणवेल. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या दोन्ही आपल्या हाडाला सहज घरात उपलब्ध आहे. या थंडीच्या मोसमात उबदार राहण्यासाठी हे महत्त्वाचे आहे आणि थंडीला त्रास कमी होतो. आता बोलूया प्रोटीनबद्दल. शरीरामध्ये प्रत्येक वयात प्रोटीनची गरज असते. जर तुम्ही शरीराला नियमित योग्य प्रोटीन दिलं तर म्हातारपण लवकर डोकावत नाही. यासाठी काय करावं? फुटाणे म्हणजे भाजलेले चणे किंवा शेंगदाणे खावे. हे दोन्ही नैसर्गिक प्रोटीन आणि खनिजांचा भरलेला खजाना आहे. सकाळी किंवा संध्याकाळी मूठभर फुटाणे किंवा
चणे थोडे खावे. हे केवळ स्नायूंना अशक्तपणा दूर करत नाही तर शरीराला स्टॅमिना वाढवतो. जर तुम्हाला रात्री झोपताना पायात गोळे येत असतील तर पायांना मुंग्या येत असतील तर हे कॅल्शियम तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे. 5वा पदार्थ आहे मेथीदाणे. मेथीदाण्याला लोक फक्त फोडणीचा मसाला समजतात, पण खरं तर हे एक नैसर्गिक औषध आहे. यामध्ये कॅल्शियम आणि फायबर असतं, जे रक्ताभिसरण सुधारतं आणि हाडांची सूज कमी करतं. रात्री 1 चमचा मेथीदाणे भिजत टाका. सकाळीच ते रिकाम्या पाणी प्या आणि उरलेले दाणे चावून चावून खा. फक्त 10 दिवस तुम्हाला जाणवेल की गुडघ्याची जडपण आणि पायाची सूज कमी झालेली आहे. मंडळी, असं म्हणतात की अक्रोड मेंदूसाठी चांगलं असतं, पण तुम्हाला माहीत आहे ते शरीरात कमजोरी सुद्धा दूर करतं. अक्रोड ओमेगा 3 फॅटिक ॲसिड आहे, जे नसा आणि स्नायूंना पोषण देते. तसेच मनुके किंवा बेदाणे, ज्यामध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट असतात, ते रक्ताभिसरण चांगलं करतात आणि थकवा दूर करतात. तर रोज सकाळी रिकाम्या पोटी 2 अक्रोड आणि 10 ते 15 मनुके खावे. यासाठी रात्री झोपताना 2 अक्रोड आणि 1 चम्मच मनुके पाण्यात भिजवा. मनुके वेगळ्या वाटीत भिजवा, कारण मनुक्याचे पाणी तुम्हाला सकाळीच प्यायचे आहे. सकाळी भिजलेले अक्रोड आणि मनुके खा. वरून मनुक्याचे पाणी तुम्ही पिऊन बघा की यामुळे दिवसभरात उत्साह टिकून राहतो आणि हळूहळू पाण्यामध्ये ताकद वाढते. याशिवाय दिवसातून किमान 15-20 मिनिटे तरी पाणी खाली बसून प्या. दिवसभरात किमान 2 ते 2.5 लिटर पाणी नक्की प्या. जंक फूड, बेकरी पदार्थ जसे की बिस्किट, खारी, ब्रेड किंवा पेस्ट्री खाणे पूर्णपणे बंद करा. तसंच पॅकेट बंद असणारे चिप्ससुद्धा खाऊ नका, कारण यात मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं, जे ब्लड प्रेशर वाढवू शकतात. त्यासोबत प्रयत्न करा की दर 1.5-2 तासाने जागेवरून उठून थोडी हालचाल करावी, जेणेकरून रक्ताभिसरण व्यवस्थित राहील. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आजचे हे 5 सुपर फूड्स कसे वाटले ते नक्की कळवा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ.